हॅलो, नमस्ते. प्रणिपात विद्यार्थी मित्रांनो, इंजिनियर रवी या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत जे की बॉम्बे हायकोर्ट भरती होती. जी बॉम्बे हायकोर्ट भरती होती 2025ची नोटिफिकेशन रिक्रुटमेंट जी कालपर्यंत होती वैधता तिची फॉर्म भरण्याची. त्याबद्दल आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहेत. तर त्यामध्ये बघा मित्रांनो, आशा करतो मी की सर्वांनी फॉर्म भरले असेल. तुम्हाला तुमचे जे एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे, ज्या पोस्टसाठी योग्य होता त्या पोस्टसाठी तुम्ही फॉर्म भरला असेल अशी मी आशा व्यक्त करतो आणि त्यापुढे बोलण्याचा प्रयत्न करतो. कालपर्यंत जी वैधता होती, कालपर्यंत म्हणजेच 6 जानेवारी 2026 5 वाजेपर्यंत मुदतवाढ दिली होती त्यांनी. ती फक्त एकाच दिवसासाठी मुदतवाढ दिलेली होती त्यांनी, एकाच दिवसाची. तर मी आशा करतो की सर्वांनी फॉर्म भरलेला असेल आणि योग्य ठिकाणी योग्य सिटीची निवड करून योग्य विभाग निवडूनच तुम्ही फॉर्म भरलेला असेल असे मला वाटते. कारण की ह्या फॉर्मची फी जी होती ती 1000 रुपये फीजच होती नुसती. 1000 रुपये फीजच होती नुसती. आणि त्यानंतर त्याच्यासाठी पेपरला जाणे दुसरा भाग, त्यासाठी वेगळा खर्च, पेपरला जाण्यासाठी वेगळा खर्च. त्यानंतर फिजिकल म्हणजे शारीरिक चाचणी असते त्यामध्ये 10 मार्काची, त्याबद्दलसुद्धा बोलू. फिजिकल चाचणी आणि मुलाखतसाठी सुद्धा 10 मार्क्स. तर ह्या 2-3 वेळा तुम्हाला तिथे जाण्याची गरज पडू शकते. 3 ते 4 वेळा जाण्याची गरज पडू शकते. तर मी आशा व्यक्त करतो की तुम्ही योग्यच सिटी निवडली असेल, तुम्हाला जिथं नियुक्ती घ्यायची आहे तिथे तुम्ही योग्यच ठिकाण निवडलं असेल अशी आशा व्यक्त करतो आणि समोर बोलण्याचा प्रयत्न करतो. 3 ठिकाण होते. त्यासाठी पहिलं म्हणजे मुंबईसाठी 570 जागा होत्या. मी फक्त पिओन या पदासाठी बोलतो. हमाल, शिपाई आणि धोबी या ज्या 3 पोस्ट आहे त्यामध्ये रिक्रुटमेंटमध्ये, या पोस्टबद्दल बोलतो आहे मी. नीट आहे का? क्लर्कच्या सुद्धा होत्या त्यात आणि काही पोस्ट त्यावरच्या होत्या, अप्पर डिव्हिजनच्या सुद्धा होत्या, अप्पर लेवलच्या सुद्धा होत्या. त्या मॅक्झिमम करून कमी होत्या. तर त्यामध्ये फॉर्मसुद्धा कमी गेलेले आहेत. म्हणून मी या 2च बद्दल बोलण्याचा प्रयत्न करतो. सर्वात जास्त जे बोलणार मी ते पिओन या पदासाठी. पिओनमध्ये जे येतात पिओन म्हणजे शिपाई, हमाल आणि पिओन म्हणजे तो असिस्टंट स्टोअर म्हणून राहतात पोस्ट, ते पोस्ट आहेत. त्याबद्दल बोलणार आहे मी. नीट लक्ष देऊन ऐका. तर सर्वांनी आशा व्यक्त करतो की फॉर्म भरलेला असेल, योग्य ठिकाण निवडलेले असेल. तर सर्वात जास्त मुलांनी काय केलं असणार, मुंबई जास्त निवडलं असणार. का बरं मुंबई? तर तिथं जागा जास्त आहेत. लक्षात घ्या मित्रांनो, तुम्ही 1000 रुपये फी आहे विचार करून भरजा. फॉर्म भरलेला असेल, आता वैधता गेली, आता पुन्हा वाढणार नाही, एक्सटेंडेड होणार नाहीत. फॉर्म भरण्याची डेट वाढणार नाहीत, हे समजून घ्या. क्लोज होणार. आता डायरेक्ट तुमचा पेपर होणार. मी आशा करतो तुम्ही जिथं कुठे भरला असेल चांगलाच फॉर्म भरला तर तुम्हाला 2-3 वेळा जाण्याची तयारीसुद्धा असायला हवी. 3 ते 4 वेळा तुम्हाला कमीत कमी तिथे जावं लागेल. पेपर झाल्यावर नंतर फिजिकल झाल्यावर नंतर मुलाखतसाठी. तर बोलू आपण यावर. तर फॉर्म भरला तुम्ही असं समजतोय मी. आणि त्यानंतर याची जी परीक्षा होणार आहे सर्वांना माहीत असणार. फॉर्म भरण्यापूर्वी याची जी परीक्षा असणार आहे 30 मार्कची असणार आहे. 30 MCQ येणार आहेत. ती जी होणार आहेत ती फक्त अर्ध्या तासासाठी होणार आहे. 30 मार्क्स 30 मिनिटासाठी MCQ टाईप क्वेश्चन येणार. मी काय बोलतो ते नीट लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, मग नंतर समजणार नाही तुम्हाला. त्यामुळे सांगतोय, मी जे बोलतोय ते नीट लक्ष द्या. 30 मार्काची परीक्षा होणार आहे. 30 MCQ येणार आहेत. ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन येणार आहेत. पेपर हा तुम्हाला हार्ड कॉपीमध्ये देण्यात येणार आहेत. कम्प्युटरवर बसून पेपर देता येणार नाहीत. हार्ड कॉपीमध्ये पेपर येणार आहेत. आतापर्यंत ज्या पद्धतीने पेपर झाले होते, कंडक्ट केले होते, त्या आधारित मी बोलतोय. तर हा जो पेपर कंडक्ट होईल हा मार्च-एप्रिलमध्ये कंडक्ट होऊ शकतो. मार्च-एप्रिल या महिन्यामध्ये कंडक्ट होऊ शकतो 2026च्या. आणि एक विशेष बाब म्हणजे ज्या ठिकाणासाठी तुम्ही फॉर्म भरला, सपोज जर तुम्ही आता मुंबईसाठी फॉर्म भरला असेल तर तुमचा पेपर मुंबईलाच होणार. त्यामुळे मी म्हणतोय की तुम्ही जी ठिकाण निवडलं त्यासाठी 3 ते 4 वेळा जाण्यासाठी तुम्ही तयार असायला पाहिजे. त्याची तयारी आताच तयार ठेवा.
त्याची जे आर्थिक पैसे तुम्हाला जे पैसे लागेल ते आताच जमा ठेवा, वेळेवर पैसा मिळत नाहीत, गोळा करून ठेवा, त्याबद्दल सांगतोय. नागपूर निवडलं असेल तर नागपूरला 3 वेळा जाण्याची तयारी ठेवा. औरंगाबाद निवडलं असेल म्हणजे छत्रपती संभाजीनगर, हे 3 पैकी कोणतेही ठिकाण निवडलेलं असेल त्याच ठिकाणावर तुमचे पेपर होणार. ज्या ठिकाणासाठी तुम्ही फॉर्म भरलेले असणार त्याच ठिकाणी तुमचा पेपरसुद्धा होणार, मुलाखतसुद्धा होणार आणि जी शारीरिक चाचणी आहे ते सुद्धा होणार. तर सांगितलं मी तुम्हाला की 30 मार्काचे क्वेश्चन्स असणार, ते MCQ टाईप आणि वेळसुद्धा 30 मिनिटेच असणार. यामध्ये कोणत्याही निगेटिव्ह प्रकारची मार्किंग नसणार, निगेटिव्ह मार्किंग नसणार. त्यानंतर हे ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार आणि यामध्ये एक कंडिशन आहेत, ज्या विद्यार्थ्याचे मार्क्स 30 पैकी 15पेक्षा जास्त असणार त्याच विद्यार्थ्यांना पास असं गृहीत धरण्यात येणार. म्हणजे लागले तुम्ही असं समजू नका. मी काय बोलतो ते नीट लक्ष द्या. 30 पैकी 15पेक्षा जास्त मार्क्स ज्याला मिळणार ते विद्यार्थी पास म्हणून कन्सिडर करणार, फक्त पास म्हणून. 15च्या खालच्याला ते विचारणार पण नाहीत आणि त्यांच्याकडे पाहणार पण नाहीत. म्हणून मी जे बोलतोय ते नीट ऐका की 15पेक्षा जास्त मार्क्सवाले फक्त पास म्हणून कन्सिडर केल्या जाणार आणि त्यानंतर जो कटऑफ लागेल त्या कटऑफनुसार तुम्हाला 15पेक्षा जास्त मार्कवाल्यांना बोलावेल, कटऑफनुसार. तर यामध्ये सर्वात जास्त जे क्वेश्चन विचारतात, पेपर पॅटर्न समजला तुम्हाला. 30 MCQ येणार 30 मिनिटासाठी. देअर विल बी नो निगेटिव्ह मार्किंग आणि हे सुद्धा MCQ असणार, ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन असणार. तर यामधून मागं जो पेपर झाला होता, मागे जे पेपर झाले होते ते लक्षात असू द्या. यावर जे प्रश्न येतात जास्त ते येतात, एक म्हणजे भूगोलवर प्रश्न जास्त येतात. 8 प्रश्न येतात, सर्वात जास्त प्रश्न आहेत हे भूगोलवर येणारे. त्यानंतर येतात विज्ञानवर सुद्धा 8 प्रश्न येतात विद्यार्थी मित्रांनो. हे धरून तुमचे 16 क्वेश्चन होतात. 16 क्वेश्चन म्हणजे जवळपास हे तुमचे जे प्रश्न होणार आहेत 16 क्वेश्चन म्हणजे 55% म्हणजेच 53% असं तुमचं हे होऊन जाणार. 53% तुमचा पूर्ण स्कोअर होऊन जाणार. हे 16 क्वेश्चन केले तुम्ही नीट. भूगोल आणि विज्ञान केलं तर तुम्हाला गॅरंटी सांगतो 15पेक्षा जास्तच मार्क मिळणार. ह्या 2 विषयाकडे जास्त लक्ष द्या. या 2 विषयावर जास्त क्वेश्चनिंग करतात, जे पेपर कंडक्ट करतात ते या 2 विषयावर जास्त प्रश्न विचारतात. त्यामुळे या 2 विषयावर जे आहेत त्यावर तुम्ही जास्त लक्ष द्या असे मला वाटते. त्यानंतर मराठी व्याकरणवर 3 प्रश्न येतात. विज्ञान आणि भूगोलवर 8 येतात मी सांगितले. त्यानंतर इतिहास आणि समाजसुधारक यावर सुद्धा 2 प्रश्न येतात. त्यानंतर गणितसाठी फक्त एकच क्वेश्चन येतात. त्यांना तुमचं गणित चेक करायचं नसतात, ते साधी पोस्ट देणार आहेत आपल्याला, शिपाई, हवालदार. त्यानंतर पिओनची जे वाटेवर म्हणजे सर्वात खालच्या पोस्ट देणार आहेत, क्लास D टाईपच्या. पण यासाठी पेमेंटबद्दल सुद्धा बोलणार मी. पेमेंटसुद्धा भरघोस आहेत या पोस्टला, असं समजू नका. आणि या विशेष म्हणजे हायकोर्टमध्ये आहेत. त्यानंतर इतर GK जनरल नॉलेज यावर सुद्धा 2 क्वेश्चन येतात. त्यानंतर चालू घडामोडी हा एक महत्त्वाचा भाग आहे. यामध्ये येतात सर्वात जास्त म्हणजे 4 प्रश्न येतात. कमी जास्त होऊ शकतो, 1-2चा फरक पडला तर पडला. त्यानंतर राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र हे 2 सब्जेक्ट मिळून 2 क्वेश्चन येतात. एक क्वेश्चन येऊ शकतात यामधले. तर नीट लक्ष द्या, मी काय बोललो ते नीट ऐका. मग असं नाही झालं पाहिजे की हा विषय सांगितलाच नाही, मग तुम्ही व्हिडिओ स्किप करता, मग अर्धा ऐकता अर्धं राहून जाते. तर मग तुम्ही व्हिडिओत ते माहिती शोधता इकडे तिकडे किंवा दुसऱ्याचे व्हिडिओ पाहतात. असं करू नका. कोणाचाही पहा व्हिडिओ, माझाच पहा असं नाही म्हणत आहे मी तुम्हाला. कोणाचा व्हिडिओ पहा पण तो पूर्ण पहा, त्यामधून तुम्हाला पूर्ण माहिती घेणं आवश्यक आहे. आणि हे कोर्टची भरती आहे. बॉम्बे हायकोर्ट जी 2025मध्ये रिक्रुटमेंट आउट झाली, यामध्ये कोणत्याही समाजासाठी SC ST OBC NTC आणि खुला वर्ग, खुल्यासाठी असेल, पण ह्या ज्या आपल्या ज्या आहेत SC ST OBC NT ह्यासाठी राखीव आरक्षण ठेवलेलं नाही. त्यामुळे यामध्ये OBCचे मुलं फार जास्त लागू शकतात. आणि हा जो निर्णय झाला आहे हा फार चांगला झाला आहे असं मला वाटते. कारण की जो भेदभाव म्हणा की जे आरक्षण भेटत होतं SC OBC SC आणि STला, तर यामुळे SC आणि STची मुलं जी लागत होते ती कमी मार्क्सवर सुद्धा लागत होते आणि जास्त लागत होते, त्यासाठी आरक्षक जागा होत्या.
पण या भरतीमध्ये तसं नाहीत विद्यार्थी मित्रांनो, म्हणून समजून घ्या. यामध्ये जे फायदा होऊ शकतो हा फायदा फक्त त्यालाच होऊ शकतो जो इमानदारीनं अभ्यास करेल. जो इमानदारीनं अभ्यास करेल त्यालाच हा फायदा होऊ शकतो, कारण की यामध्ये राखीव जागा नाहीत. म्हणजे तुमची जी कॅटेगरी आहे SC ST OBC अशा यानुसार याला जागा ठेवलेल्या नाहीत. त्यांनी सरळ ज्याचे मार्क जास्त असणार त्याला ते घेणार. आणि फक्त आरक्षित जागा फक्त 4% ठेवल्या आहेत. त्या कोणासाठी ठेवल्या आहेत तर ते फक्त जे डिसॅबिलिटी आहेत, म्हणजे जे अपंग आहेत त्यांच्यासाठी फक्त 4% जागा आरक्षित ठेवल्या आहेत. म्हणजे बघा, मुंबईसाठी 570 आहेत, तर 570चे 4% किती होणार? 570चे 4% होणार जवळपास 25 ते 30 जागा. समजा 570मधल्या 25 ते 30% जागा ह्या अपंगासाठी असणार मुंबई डिव्हिजनसाठी, मुंबई हायकोर्टसाठी. त्यानंतर नागपूर बघा, नागपूरमध्ये 115 जागा आहेत, तर 115चे 4% किती होणार? 115चे 4% किती होणार? तर 16 4 20 पकडा. 15 ते 20 ज्या जागा आहेत त्या असणार अपंगवाल्यांसाठी. जे अपंग करून PWDचे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी त्या राखीव जागा ठेवणार. त्यानंतर औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर यामध्ये 202 जागा आहेत, तर त्यामधल्यासुद्धा 4% जागा म्हणजे 20 जागा ज्या आहेत, 20 किंवा 21 जागा ह्या आरक्षित ठेवणार औरंगाबाद या ठिकाणासाठी. ते अपंगासाठी 4% जागा. तर ते जे अपंगवाले भरतात फॉर्म त्यांच्यासाठीच फक्त त्यांनी आरक्षण जागा ठेवलेल्या आहेत. यामध्ये वयाची अट ठेवली आहेत, मात्र त्यांनी वयाची अट ठेवलेली आहेत. वयाची अट अशी ठेवली आहे, जो खुला वर्ग आहे, खुला वर्ग ज्याचा 8 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे त्याच्यासाठी वयाची अट ठेवली आहे त्यांनी 18 ते 38 वर्ष. 18 वर्ष पूर्ण असावीत, 38 वर्षापर्यंत त्यांनी अट ठेवली आहे. 38 वर्षापेक्षा जास्त वयाचा तर हा उमेदवार नसावा. त्यानंतर ST OBC NT यांच्यासाठी त्यांनी वयाची अट ठेवली आहे 18 ते 43. 18 ते 43. 43च्या वरचा उमेदवार नसावा. आणि जो कोर्टातले किंवा त्या संबंधित जे लोक आहेत, लागलेले किंवा म्हणजे त्या संबंधितले जे लोक आहेत ना, त्यांच्याशी त्यांनी ते लागू ठेवली नाही आहेत. अट त्यासाठी त्यांनी लागू ठेवलेली नाही आहेत की बा ते 18 पूर्ण असावेत आणि त्यांच्यासाठी ते किती काय वयाचे असेपर्यंत फॉर्म भरू शकतात. पण साहजिकच आहे, पिओनची पोस्ट आहे, हमालची पोस्ट आहे, ह्या पोस्टसाठी जास्त वयस्कर उमेदवार फॉर्म भरत नाहीत. हा माझा अनुभव आहे. ते अगोदरच सेट झालेले असतात, त्यांना कोणता ना कोणता काम मिळालेलेच असतात. 40 ते 50 वयाचे उमेदवार यासाठी फॉर्म कमी भरतात. फॉर्म समजून घ्या मी काय बोलतो. 50 ते 60 वयाचे उमेदवार फॉर्म या पदासाठी फार कमी भरतात. याची जी निवड प्रक्रिया जी होणार आहे ती 3 टप्प्यात होणार आहेत. 30 मार्काचा पेपर झाल्यावर त्यातले जे 5 विद्यार्थी आहेत, ज्याला 15पेक्षा मार्क जास्त आहेत त्याला मिळणार आहेत, त्याला दुसरा चान्स मिळणार आहेत. ते म्हणजे शारीरिक चाचणीचा. त्यांनी असं सांगितलं नाही आहे शारीरिक चाचणी म्हणजे यामध्ये पोलीस भरतीसारखी चाचणी होणार नाहीत. लक्ष द्या, यामध्ये पोलीस भरतीसारखी चाचणी होणार नाहीत. गैरसमज जे असणार ते कमेंट सेक्शनमध्ये मला विचारा, मी त्यावर व्हिडिओ बनवणार किंवा तुम्हाला सोल्युशन देण्याचा प्रयत्न करणार. तर त्यामुळे डिमोटिवेटेड व्हायचं नाही की यामध्ये चाचणी असते, हे असते, ते असते, असं काही प्रकार नसतो. ते फक्त बघतात. शारीरिक चाचणी म्हणजे आपण कुठे फिट आहे, काय आहे, जे फ्रॅक्चर असलं काही असलं ते बघतात फक्त. यामध्ये याला फक्त 10 मार्क असतात. याला जास्त घेऊन बसायचं नाही, जास्त पॅनिक व्हायचं नाही शारीरिक चाचणीसाठी. त्यानंतर 10 मार्कची मुलाखत असते. जे शारीरिक चाचणीला सक्षम असतात त्यांची समोर 10 मार्काची मुलाखत असतात. 10 मार्काची मुलाखत झाल्यावर नंतर DV असणार. DV म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. आणि नंतर मेरिट लिस्ट लावणार ते. ह्या ज्या पायऱ्या आहेत ह्या नियुक्तीच्या पायऱ्या आहेत. ह्या सर्व 3-4 पायऱ्या झाल्यावर, पूर्ण फॉलो केल्यावर तुम्ही इलिजिबल आहात नाही आहात हे सर्व माहीत झाल्यावर त्यानंतर तुमची मेरिट लिस्ट लागेल आणि त्यानंतर तुम्ही नियुक्ती व्हाल, तिथं कायमस्वरूपी तुम्हाला जॉब मिळणार. तर आता येऊ आपण मेन मुद्द्यावर. इतकं सर्व झाल्यावर की यांना पगार किती असतो.
तर यांचा पगार जो असतो विद्यार्थी मित्रांनो, यांचा पगार असतो 16,600पासून सुरुवात होतो. 16,600पासून ते 52,400 इतका यांचा पगार असतो. आणि त्याबरोबर नियमाप्रमाणे यांना काही भत्तेसुद्धा मिळतात. ते भत्तेसुद्धा यांना दिले जातात. हे जॉब अतिशय चांगले आहे. इतर जे प्रायव्हेट जॉब करतात, कंपन्या वगैरे जातात, MIDC वगैरे जातात, अदर कोणत्याही कंपन्या वगैरे जातात, तर याची इलिजिबिलिटी जी आहे फक्त 7वी पास आहेत. 7वीच्या पासवर तुम्हाला यावर फॉर्म भरता येत होता. तुम्ही भरला असेल. मी अशी आशा व्यक्त करतो. 7वीचे गुण टाकतात, त्यानंतर 10वीचे गुण टाकायला लावतात आणि 12वीचे गुण टाकायला लावतात. तर इतकंच होतं या व्हिडिओमध्ये. आणखी काही सांगायचं राहिले तर मला विचारा. मी नक्की तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल कमेंट सेक्शनमध्ये. तर मला असं वाटते सर्व काही बोललं असेल. जर काही बोलायचं राहिलं, काही तुमचे डाऊट असणार तर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये विचारा. मी नक्की तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नेक्स्ट व्हिडिओ कशाबद्दल बनवायचा तो सुद्धा सांगा, म्हणजे मी तयारीत राहणार. त्याचीसुद्धा पूर्ण गोळा माहिती करेन आणि व्हिडिओ पोस्ट करेन. नक्की भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.